तर हिंगोली जिल्ह्यात पावसानं पाठ फिरवल्यानं शेतकऱ्यांसमोर मोठं चिंतेचं वातावरण सध्या पाहायला मिळतंय। त्यामुळे हिंगोलीमध्ये शेतकऱ्यांसमोर मोठी चिंता, मोठं संकट उभं ठाकलंय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांनी। यावर्षी मराठवाड्यात मान्सूनने उशिरा सुरुवात केली आणि त्याचा फटका जे आहे ते संपूर्ण हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसू लागला आहे। मी उभा आहे हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यातील आसना नदी परिसरामध्ये। हिंगोली जिल्ह्यात यंदा तब्बल 56% पावसाची तूट या ठिकाणी नोंदवलेली आहे। पेरणी केलेले सोयाबीन, कापूस जे काही पीक असतील ते काही भागामध्ये करपून जात असल्याचं देखील चित्र पाहायला मिळू लागलं होतं। नद्या नाले कोरडे ठाक पडल्याचे देखील या ठिकाणी दिसत असताना या हिंगोली जिल्ह्यात पावसाने मोठी पाठ फिरवलेली दिसत आहे। जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 140 मिलीमीटरच पावसाची नोंद झाली आहे, जी सरासरीपेक्षा 56% कमी आहे। जिल्ह्यात जीवनदायी समजली जाणारी जे कयादू नदी असेल, आसना नदी असेल, यासह उपनद्या ज्या आहेत ते कोरड्या ठाक पडलेले या ठिकाणी दिसत आहे। म्हणजे येलदरी आणि सिद्धेश्वर धरणातही अपेक्षित पाणी साठा नाहीये। त्यामुळे केवळ शेतीचं नाही तर पिण्याच्या पाण्याचाही देखील गंभीर प्रश्न या ठिकाणी निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते। दुष्काळ जाहीर करावा अशी देखील काही शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे। श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, वसमत, हिंगोली।